तलाठी भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे आणि यावेळी ही परीक्षा एमपीएससी पॅटर्न नुसार होणार आहे आणि एमपीएससी पॅटर्न नुसार तलाठी भरतीची तयारी करून घेण्यासाठीची संपूर्ण बुक लिस्ट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जर तुम्ही एवढंच वाचलं तर तुम्ही नक्की कट ऑफ पार करू शकतात आणि तुम्हाला पोस्ट देखील फिक्स मिळू शकते। सोबतच एक महत्त्वाची अनाउन्समेंट असणार आहे, जे मी तुम्हाला आज बुक लिस्ट सांगणार आहे ती मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे पूर्णतः मोफत देणार आहे। तुम्ही त्याची प्रिंट देखील काढू शकतात, अशा पद्धतीचा फॉर्मॅट असणार आहे। मग ते तुम्हाला कसं मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, तलाठीची जाहिरात आलेली आहे आणि या तलाठीच्या जाहिरातीमध्ये मित्रांनो इग्नाइट अकॅडमीने आपली बॅच जी आहे तर ती देखील सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला डेडिकेटेड फॅकल्टी ज्याने प्रत्येक विषयाचा पीवायक्यू अनालिसिस केलेला आहे, कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, कोणते टॉपिक महत्त्वाचे, कमी वेळेत कशी तयारी करावीची, असे प्रत्येक विषय शिक्षकाने त्याची तयारी केलेली आहे आणि ते तुमच्या सोबत ते सर्व गाईडन्स शेअर करणार आहे। म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते अवश्य जॉईन करू शकता जर तुम्हाला तयारी करायची असेल तर। आता प्रॉब्लेम काय माहितीये का, आज जे आपण बुक लिस्ट पाहणार आहोत तर लक्षात घ्या, बुक लिस्टचे 2-3 प्रकार पडून जातात मित्रांनो। समजा एखादा व्यक्ती 12वी झाला नुकतीच आणि त्याचं म्हणणं आहे की मला एमपीएससी ची तयारी करायची आणि पदवीला त्याला 3 वर्ष आहे, तर त्यावेळी त्याची बुक लिस्ट बदलते तुमची बुक लिस्ट। परंतु आपल्या युद्धाचं स्वरूप बदललेलं आहे, आपल्याला एकदम लिमिटेड कालावधीसाठी युद्ध आहे। म्हणजे किती, इथं परीक्षेची डेट दिलेली आहे 25 ऑक्टोबर। आता मला सांगा, आज आहे 1 ऑगस्ट आपलं चालू होणार आहे, आता एवढा कमी दिवस उरलेला आहे म्हणजे ऑगस्टचा महिना, सप्टेंबरचा महिना आणि हे जवळपास 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधी आपल्याकडे उरलेला आहे। मग याच्यामध्ये आता बरेच लोक काय सांगतात की तुम्ही सगळ्यात आधी काय करा, स्टेट बोर्ड वाचा, स्टेट बोर्ड वाचायचे 5वी ते 12वी असं बऱ्याच लोकांचं मत आहे। त्याच्यानंतर वाचायचे रेफरन्स पुस्तकं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स काढा प्लस पीवायक्यू अनालिसिस करा। हे सगळं किती महिन्यात करायचे, आता तर 80 दिवस पकडा, चला 80 दिवसापेक्षा कमी कालावधीचा राहिलेला एवढं कसं दिवस होणार आहे। त्याच्यामध्ये बरेच उमेदवार जॉबला आहेत, काही गृहिणी आहेत, काही महिला आहेत, त्यांना जमणारच नाही एवढं। तर हे सर्व तुमची मेहनत कमी व्हावी याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होती आणि त्याच्यासाठीच तुम्हाला मी जी बुक लिस्ट सांगणार आहे तर त्याच्यात हे जी बुक लिस्ट असणार आहे तर या बुक लिस्टचा एक उद्देश काय असणार आहे की तुमचे लिमिटेड रिसोर्सेस असावे, ज्याच्यामध्ये तुमची मल्टिपल रिव्हिजन व्हावी, पुस्तकाची मांडणी आणि भाषा प्रॉपर असणार आहे। जे मी तुम्हाला बुक लिस्ट सांगणार आहे ते बुक लिस्ट घेतल्यावर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचण्याची गरज पडणार आहे का, याचं उत्तर आहे नाही। रेफरन्स पुस्तक वाचण्याची गरज पडणार आहे, याचं उत्तर आहे नाही। अजिबात वाचण्याची गरज पडणार आहे, डायरेक्टली त्याच्यात सर्व काही गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या मिळतील। आता आपण सगळ्यात आधी हा या पॅटर्न वर जाऊया। बघा, एक्झामचा नवीन पॅटर्न जो आहे तर तो आहे तलाठीसाठी फर्स्ट टाइम 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील, पदवी लेवलचा दर्जा, मराठी इंग्रजी दोन्ही आणि 1च तासात एवढे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि 4 ऑप्शन एमसीक्यू पॅटर्न एवढं पाहायला मिळणारे ऑफलाईन पेपर आहे, वाचायचं आहे आणि OMR वर पण आपल्याला गोल करायचे मित्रांनो, तो पण आपला थोडासा वेळ तिथं जातोच। कोणते विषय आहेत, एवढे 8 विषय, एक विषय घेतो, एक विषयाला तुम्हाला सांगतो। सगळ्यात आधी इतिहासाला आपल्याला काय विचारलं माहितीये का, आधुनिक इतिहास। मग इतिहासामध्ये प्रकार पडतात, एक असतं प्राचीन इतिहास आणि एक असतो मध्ययुगीन इतिहास। हे विचारलंय का नाही, मग याचं बुक पण निघायचं। मग बुक पाहताना असं बुक पाहायचं की ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा, त्यांनी काय म्हटले की महाराष्ट्राचा इतिहास आणि बाकी उरलेले प्रश्न आम्ही थोडेफार भारताच्या याच्यावर विचारून टाकू, पण आमचा फोकस हा महाराष्ट्राच्या इतिहासावर असेल। तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास व्यवस्थित पद्धतीने करून जा। याच्यासाठी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्ही डायरेक्टली पाहू शकतात। आता या सर्व नोट्स तुम्हाला मोफत मिळतील, ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात, त्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे। बघा, इथं एक सॅम्पल पीडीएफ आहे। बघा, महाराष्ट्रातील ब्रिटिशांचे महसूल धोरण 3 नंबरचं चॅप्टर आहे आपल्या याच्यातलं। बघा, ड्रेन ऑफ वेल्थ ही थिअरी दादाभाई नौरोजींनी मांडली। बऱ्याच वेळा प्रश्न आले, ड्रेन ऑफ वेल्थ ही थिअरी कोणी मांडलेली, दादाभाई नौरोजींनी। बघा, हे याच्यावर हे प्रश्न येतात, हे सगळं बघा। हे आता ही कायमधारा पद्धत वर्ष विचारले जातात, कोणी आणलेली ते विचारलेलं होतं। तर हे प्रॉपर बघा टेबल स्वरूपातच या सगळ्या नोट्स तुम्हाला इथं तयार करून दिलेल्या आहेत। रेफरन्स पुस्तकं वाचणार, नोट्स तयार करणार, क्लास नोट्स घेणार बाहेरून, परत त्याच्यासाठी जास्त पैसे जातील, तर तुमच्या पैशांची सेव्हिंग व्हावी याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलं, या सर्व नोट्स तुम्हाला मोफत आहे। फर्स्ट पेज पासून लास्ट पेज पर्यंत डायरेक्टली प्रॉपर बुक आपण तयार केलेले, त्याच्या पीडीएफ तुम्ही प्रिंट काढू शकतात। बघा, याच्यात सर्व दिलेलं आहे। बघा, हे लॉर्ड कॉर्नवालिस कायमधारा पद्धती, याच्यावर प्रश्न येतात। तुम्ही जर पीवायक्यू अनालिसिस केलं असेल तुम्हाला दिसेल
आणि या एकदा नोट्स ऍप मध्ये जाऊन बघा, डाउनलोड करा, वाचा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकता. आता या इतिहास या विषयाचे झाल्या, सगळ्या विषयांचे सांगतो. तत्पूर्वी मी तुम्हाला या कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता ते पण सांगतो. या सर्वच्या सर्व नोट्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. तिथं आपली तलाठी बॅच पाहायला मिळणार आहे. तिथं वरतीच एमपीएससी नोट्स नावाचं फोल्डर आहे. तिथं तुम्हाला या सर्व फाईल्स पाहायला मिळतील. सर्व फाईल्स उपलब्ध आहेत तुमच्यासाठी. आता इतिहासाविषयी झाला. पुढचा बघा, इतिहासाच्या अनुक्रमानिका बघा. ब्रिटिश सत्तेची स्थापना, ब्रिटिशकालीन महाराष्ट्राची प्रशासकीय घडी, ब्रिटिशांचे महाराष्ट्रातील ब्रिटिशांचे धोरण, महाराष्ट्रातील प्रारंभिक उठाव, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील काँग्रेस पूर्व राजकीय संघटना, काँग्रेसची स्थापना महाराष्ट्र, मवाळ कालखंड. बघा हे सर्व अनुक्रमानिका आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण घटक तुम्हाला त्या नोट्स मध्ये पाहायला मिळतील. इतर काहीच वाचण्याची गरज नाही. या जर नोट्स तुम्ही प्रॉपर केल्या, पूर्व परीक्षेचा कट ऑफ पासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आता पुढचा जो विषय आहे ना, भूगोल. भूगोलामध्ये पण लक्षात ठेवा, 80% प्रश्न हे फक्त महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. फक्त महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात, ज्याच्यामध्ये बघा पृथ्वी, जगातील विभाग हे सगळं दिलेलं आहे. परंतु तुम्ही जर अनालिसिस केला, 80% प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरच येतात. या भूगोलाची पण नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बघा ही महाराष्ट्राचा भूगोल चॅप्टर नंबर 1. याच्यावर प्रश्न येतो. लोकसंख्या वगैरे, हे क्षेत्रफळ, हे महत्वाच्या गोष्टी हायलाइट पण करून दिलेल्या आहेत. भाषा सिंपल ठेवलेली आहे, लेआउट प्रॉपर ठेवलेला आहे, वाचायला भारी जाईल, सोपं जाईल, कमी वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन होईल, कमी पेजेस मध्ये संपूर्ण माहिती येईल. हा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये स्टेट बोर्डची पण माहिती आपण ऍड केलेली आहे. सोबत काही पीवायक्यू असतील त्याची पण माहिती ऍड करून दिलेली आहे. म्हणजे तुमचा जबरदस्त फायदा होईल. आणि उरलेले रेफरन्स पुस्तक. मग एवढ्या 25 ऑक्टोबरला ही जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे काहीच वाचण्याची गरज जी आहे तर ती पडणारच नाही. हा भूगोल झाला. बघा हे भूगोलाचे चॅप्टर्स: महाराष्ट्र राज्याचा भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्र खडक प्रणाली, मृदा संवर्धन, हवामान आणि पर्जन्यमान, वनसंपत्ती, वन्यजीव, खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधने. हे सर्व प्रश्न हे सर्व येतील तुम्हाला. हे सर्वच्या सर्व घटक, आणखी जास्त घटक असतील ते सर्व घटक तुमचे कव्हर होतील. पुढचा इकॉनॉमी हा विषय. भारतीय इकॉनॉमी तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. शासकीय अर्थव्यवस्था, या सर्व काही गोष्टी तुम्हाला नोट्स मध्ये पाहायला मिळतील. बघा या नोट्स असतील इकॉनॉमीच्या नोट्स मध्ये हे सर्व टॉपिक आहेत. हे सर्वच्या सर्व टॉपिक स्वतः अभिजित राठोड सर यांनी या सर्व क्लास नोट्सचं लेखन आणि संपादन केलेलं आहे. म्हणून तुम्हाला इथं जे काही पाहायला मिळेल ते अप टू एक्झाम पॉइंट आणि टू द पॉइंट, एक्झाम साठीच असलेलं, सगळं काही एक्झाम साठी असलेलं. बघा हे कमी याच्यात आणि आकडेवारी व्यवस्थित अपडेट केलेली. इकॉनॉमीमध्ये आकडेवारी महत्वाची असते, ती सर्व आकडेवारी तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे. मेन चालू घडामोडी 15 प्रश्न येतात, त्याच्यावर 15 प्रश्न येतात. इकॉनॉमी पण महत्वाचं आहे कारण की त्याच्यावर पण 15 प्रश्न येतात. याच्यासाठी डेली अनमोल वाणी सकाळी 8 वाजता सेशन असतं अमोल सरांचं, ते तुम्ही नक्की पाहत चला. आतापर्यंत जे काही परीक्षेत प्रश्न आले ते अनमोल वाणी मधूनच बरेच प्रश्न होते. सोबत ते तलाठी भरतीसाठी स्पेशल सिरीज पण घेत आहे, ज्यामध्ये 2025 पासूनचे जे काही चालू घडामोडी आहेत त्या तुमच्या कव्हर केल्या जात आहेत. म्हणून त्या तुम्ही अवश्य पहा. सोबतच चालू घडामोडीसाठी आपण तुम्हाला इग्नाइट वार्षिकी जी आहे दिलेली, ज्याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचा इथे समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल की सर नंतरच्या काय, एप्रिल मे जून त्या पण येणार आहेत, त्याच्या पण तुम्हाला छोट्या छोट्या पीडीएफ पाहायला मिळतीलच. बघा ही जवळपास 1.5 वर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे सर्व नोट्स, हे सर्व काही एकदम शॉर्ट मध्ये व्यवस्थित पद्धतीने लेआउट सर्व काही पाहायला मिळणार आहे. करंट अफेअर्स पण तुमचं झालं, हे करंट अफेअर्स साठी तुम्हाला वाचायचंय. पॉलिटी स्वतः बॅच मध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला इथं शिकवणार आहेत. त्यांनीच प्रॉपर इथं नोट्स तयार केलेले आहेत. बघा या इंडियन पॉलिटी टेबल फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात राहील तो फॉर्मॅट. हे सर्व नोट्स अवेलेबल आहे. या नोट्स या देखील फ्री मध्येच तुम्हाला मिळतील. ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य, नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, सर्व काही रेफरन्स पुस्तकं, पीवायक्यू अनालिसिस करून सर्व काही इथं घेतलेले. इव्हन तो बघा इथं तुम्हाला एक वैशिष्ट्य पण पाहायला मिळेल. बघा जिथं एखाद्या घटकावर प्रश्न आलेला, समजा इथे माहिती दिली
याच्यावर जर कधी प्रश्न आला असेल लगेच घेतलं बघा, पीवायक्यू एमपीएससी कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2019 हे याचं वैशिष्ट्य म्हणजे पीवायक्यू पण बऱ्यापैकी ऍड करून दिलेले आहेत, म्हणजे तेही तुमचं ताण मिटून जातो. तो सामान्य विज्ञान हे लय महत्वाचं आहे, 15 प्रश्न आहेत याच्यामध्येच मुलं जास्त हे होतात, तर कमी वेळेत जास्तीत जास्त बघा. फिजिक्स केमिस्ट्रीचं एक सेपरेट पुस्तक केले आपण, आणि प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि हे वनस्पतीशास्त्र याचं एक सेपरेट पुस्तक तयार केलेलं आहे. हे बायोलॉजीचं पुस्तक आहे. नोट्स, प्रॉपर नोट्स परीक्षेला बघा. हे प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, सायटोकायनिन हे विचारले बा आधी, एकदा इथं विचारले, एकदा याच्यावर पीवायक्यू पण आलेला आहे. हे या नोट्स केमिस्ट्री फिजिक्सच्या पण आहेत बघा, या केमिस्ट्री फिजिक्सच्या नोट्स. पुढचा महत्वाचा विषय आता कोणता राहिला, चला बाकी गणित बुद्धिमत्ता एक विषय राहिलेला आहे. आता गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे का महत्वाचं माहितीये का, 20 गुणांसाठी आहे. याच्यासाठी इग्नाइट पब्लिकेशनचं स्वतःचं आपलं प्रॉपर पीवायक्यूचं पुस्तक आहे. याच्यासाठी तुम्ही काय करायचं, कुठलाही जास्त टॉपिक शोधण्याची गरज नाही, मागचे सगळे पीवायक्यू बघा. जर जमत असेल तर 2017 ते आता 2026 पर्यंत ग्रुप बी झालेले, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जेवढेही प्रश्नपत्रिका आहेत त्या सॉल्व्ह करा. त्याच्यातले प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले, त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही, फक्त व्हॅल्यू तिथं बदलत जाते. त्याच्यासाठी बघा ही पीडीएफ आहे पीवायक्यू ची, वाटल्यास काय करा, टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये 2011 ते 2025 2400 प्रश्न आहेत. हे जर 2400 प्रश्न तुम्ही सोडवले ना, तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न बाहेर करण्याची गरज नाही. एवढंच करा, एमपीएससीचेच मागची पीवायक्यू करा. तुमच्यासाठी काय केलं आपण की फक्त इथं पीवायक्यू अरेंज करून दिलेले आहे बघा. हे पीवायक्यू आहेत बघा. एमपीएससी क्लर्क 2025 ला आलेला, एमपीएससी क्लर्क 2024 ला आलेला, टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला आलेला, एमपीएससी क्लर्क मेन्स 2019 ला आलेला. आता तुम्ही काय करायचं, हा प्रश्न पाहायचा कोऱ्या कागदावर, हे प्रश्न लगेच सॉल्व्ह करायचे. हे रिझनिंगचे प्रश्न बघा. संख्या मालिका एमपीएससी कंबाईन सी 2025 ला आलेला प्रश्न बघा. नंबर सिरीजवर प्रश्न येतात, तरी नंबर सिरीजचे प्रश्न एकाच ठिकाणी हे सर्व प्रश्न घ्यायचे, व्यवस्थित पद्धतीने बघायचं. युट्यूबवर किरण सरांची सिरीज पण चालू आहे, तिथून फायदा होईल. बॅचच्या विद्यार्थ्यांना तर एक एक टॉपिक हा कव्हर केला जाणारच आहे. म्हणजे गणित बुद्धिमत्तेला पण तुम्हाला काही करायची गरज नाही. सोबत पीवायक्यूचं जे राहिलं, तर पीवायक्यूचं देखील पुस्तक आहे. पीवायक्यू साठी तुम्ही स्वतः 2017 ते 2026 पर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बी आणि सी च्या, त्या स्वतः पाहणं गरजेचं मित्रांनो. डायरेक्टली बुक पेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही त्याच्या प्रिंट काढा आणि त्या एक एक प्रश्न बघा, तिथं ती माहिती व्यवस्थित पद्धतीने स्वतःच्या हाताने भरण्याचा प्रयत्न करा. सगळंच काही पुस्तकांवर डिपेंड राहू नका, स्वतः देखील पीवायक्यूचं बघत चला. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात ते कळेल. आणि लक्षात घ्या, एकाच याच्यासाठी जास्त पुस्तके घेऊ नका मित्रांनो. समजा तुम्ही पॉलिटीसाठी इग्नाइटच्या क्लास नोट्स करताय ना, पुन्हा स्टेट बोर्ड वाचू नका, रेफरन्स वाचू नका, मार्केटमध्ये दुसरे काही क्लास नोट्स करू नका, कारण की जवळपास कंटेंट सेमच असतं, म्हणून काही जास्त फरक पडत नाही. फक्त तेच सोर्स, जो तुम्ही सोर्स घेतला असेल त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, कारण की त्याच्यावरच तुमची पासिंग जी आहे तर ती डिपेंड राहणार आहे. आणि हे सर्व जे काही मी तुम्हाला पुस्तकं दाखवले, बुक लिस्ट दाखवली, या सर्वांची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे, जे तुम्ही झेरॉक्स काढू शकता, डायरेक्टली प्रिंट काढू शकता. जनरली असं होत नाही महाराष्ट्रात. इग्नाइट अकॅडमीने हा प्रथमच एक चांगला उपक्रम तुमच्यासाठी केलेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना तलाठी होता यावं. बरेच गृहिणी असतात, माजी सैनिक असतात, दिव्यांग बांधव असतात, त्यांना कोर्स जॉईन करता जमत नाही किंवा पुस्तक घेणं जमत नाही, तर त्यावेळी त्यांना या सर्व नोट्स मोफत मिळतील. तुम्हाला फक्त आपला एमपीएससी कंबाईन तलाठी या कॅटेगरी मधील तलाठी बॅच मध्ये जायचंय. एमपीएससी नोट्स दिसतील तिथं, तुम्ही डायरेक्टली ही पीडीएफ डाउनलोड करू शकतात. याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि ज्यांना बॅच जॉईन करायची असेल, सध्या या बॅचवर 50% जास्त ऑफर आहे. 2999 मध्ये सर्व बॅच मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे 5 राज्यस्तरीय ऑफलाईन टेस्ट जे आहेत तर तुमच्यासाठी देणार आहोत, जे तुम्हाला महाराष्ट्रात इतर कोणीही देऊ शकत नाही. तर अशा या 5 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून तुम्ही आजच ही बॅच जॉईन करू शकता. ज्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.